शेतकरी हिताच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद बुद्रुक येथील शिवतीर्थ परिसरात शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे। शासनाचं लक्ष शेतकरी प्रश्नांकडे वेधण्यासाठी या आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदार जामनेर यांना निवेदन सादर करण्यात आलंय। निवेदनात गावात हमीभाव केंद्राची स्थापना करण्यात यावी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो सन्मान योजना या दोन्ही योजनांचा लाभ पती व पत्नी दोघांनाही देण्यात यावा, शेतकऱ्यांना दरमहा 10,000 रुपये किमान मानधन मंजूर करण्यात यावे, तसेच शेतीशी संबंधित सर्व मजुरीची कामं रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावीत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास 1 जानेवारी 2026 पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी नेते सुभाष नारायण ठोंबरे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। मिळण्याची ती लवकरात लवकर मिळावी ही एक मागणी त्याच्यामध्ये विशेष आहे। त्यानंतर PM सन्मान किसान योजना जी आहे त्यामध्ये पती व पत्नी दोघांना हा लाभ मिळावा ही एक मागणी आहे। त्याच्यानंतर जे शेतमजूरचे जे कामं आहेत ते रोजगार हमी योजनेतून व्हावी अशी एक मागणी आहे आणि शेतकऱ्यांना दर महिन्याला ठराविक एक रक्कम पेन्शन म्हणून मिळावी अशी एक मागणी आहे। या सर्व महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज सुभाष ठोंबरे आणि आणखी एक विशेष मागणी आहे, गाव तेथे हमीभाव केंद्र स्थापन करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन सुभाष भाऊ आज उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाला सर्व गावकऱ्यांच्या वतीने पाठिंबा आहे। कुठल्याही राजकीय पक्षाचं याचं हे उपोषण नसून सर्व जेही इथे सहकारी शेतकरी येतील त्यांनी आपापल्या पक्षाचे जोडे आपल्या घरी काढून यावेत अशी सुद्धा एक विनंती सुभाष भाऊंनी केलेली आहे। तरी इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी आणि शेतकरी हितचिंतक म्हणूनच येत आहे। तरी सदर उपोषणाचे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत। पुढे सुभाष भाऊ।